घे ना सरळ. जसं बघल तसं लगेच पाहिजे. आता फॅन्टम घ्यायला सांगते नितीन दादाचं बघ. दादा बस कर जरा. तू सगळ्या वस्तू घेतस पण इथं आम्हाला घ्यावं लागतात. जात आता शोला मी सुचते पाहिजे. संकष्टी का चांगला मुहूर्त मानतोस तू सांग. म्हणजे त्या दिवशी मला काही ना काही चांगली वस्तू भेटतात. हा जसं फॉर एक्झाम्पल जशी बायको भेटली. पाय कुठे पाय पडते पाया पडते. किती खुश आहे बघा. जादू तुम्हाला आजच घेऊन आणलेला आहे. जादूचं नाव काय? काय 2 तरी नवीन पाहिजे. नशीब वायफीच्या बाबतीत जर असं कंट्रोल ठेवलास. जी चुकी मी परत नाही करणार. सो हॅलो युट्यूबीज, वेलकम बॅक टू साहिल अँड परी ब्लॉग्स. ये सो अजून आमची काय नवरात्री संपली नाहीये गाईज. यू कॅन सी रेड घातलेलं आहे. जस्ट किडिंग. जस्ट इट्स अ नवऱ्याचं लव काइंड ऑफ. सो आमची ड्रेसिंग कोइन्सिडन्स नाही हा, जबरदस्ती. मी कधी जबरदस्ती सांगलं बाई. मी तर सकाळी उठून लवकर गेलो क्लासला. तेव्हा ह्यानीच म्हणजे सॉरी एक्सक्यूज मी. सो या ह्यानीच मला ड्रॉप केली क्लासला. अँड या सो त्यांनी बघितलं ना सकाळी मी काय वेअर केलंय. सो घरी जाऊन लगेच मुद्द्याचं हा हे खूप एक्स्ट्रीम होतं. सो या तर ऍज यू ऑल नो बिकॉज अभी कुछ सरप्राईज तर नाही रहा. बट या थंबनेल वरून तुम्हाला सर्वांना तर माहितच झालंय. तर त्याच्यातून काय सरप्राईज ठेवू तुमच्यापासून ना काय. सो या ऍज यू ऑल नो आज स्वतः साहिल कडूची बायको त्याला सरप्राईज देणार आहे. आणि सरप्राईज त्याला पण माहित आहे काय देणार आहे. तर काय लपून ठेवू त्याला ऍक्च्युली कधीपासूनच पाहिजे होतं. सो आम्हाला तो दिवाळीसाठी आणायचा आहे. चांगला मुहूर्त आज संकष्टी आहे म्हणून आज आजच. सो वेट संकष्टी का चांगला मुहूर्त मानतोस तू सांग. म्हणजे त्या दिवशी मला काही ना काही चांगली वस्तू भेटतात. हा जसं फॉर एक्झाम्पल जशी बायको भेटली, जशी नोकरी भेटत, जसं लॅपटॉप भेटत, जसा कीबोर्ड भेटत. म्हणजे मला जी गोष्ट पाहिजे ना ती संकष्टीलाच भेटत. बाकी दिवशी काय भेटत नाही. बाकी दिवशी तर पाहिजे मध्ये मागून घ्यावं लागतं. यार स्पॉन्सर वार असं आहे. स्पॉन्सर बरं म्हणजे आता पण तुझी वायफी स्पॉन्सर आहे. वायफीची कृपा. ती बोलली का मी तुला वस्तू घेते पण त्याच्यावर असं मोठा नाव टाकायचा. बायकोची पुण्य कृपा. डन. ओके तर चला आपण डायरेक्ट ऑन द वे. आता इथून आम्ही पहिले आमच्या श्रीरामकर सरांना पिकअप करतोय उरणवरून. अँड देन त्यांना सोबत घेऊन जाऊ. स्टे कंटिन्यू. हा ब्लॉग खूपच एकदम नाईस असणार आहे. सो या बघूया. शादी में हा राईट ना मी आणि अमन आणि मयूची स्टोरी बघितली ना त्यांना तर गाणी ते दिसतं रिकॉल होतंय ना. सो या आणि हे बघा काय. सो अगेन वन थिंग राहिली. ऍक्च्युली ही इज अ पियानो ऍडिक्ट पर्सन. म्हणजे खूप म्हणजे कीबोर्ड म्हणजे जीव एकदम म्हणजे असं समोर. अरे बाय लेक्चर काय देतोय पहिला इंग्लिश मध्ये नंतर मराठी ट्रान्सलेट अगेन एकच भाषेत सांग ना. सांग तुझं क्लास घेतोस. बोलणारच नाही. हे बघ बायपीच्या वर रांग केलं असं आहे. आणि ही पण थिंग आहे की हा जेव्हा पण माझ्या ओरडतो किंवा आता ओरडतो नको. काय टॉपिक चालू ते टॉपिक होईल. जा आता मला विसरवलंस तुम्ही सर्व. तू शुद्धीत असंच कधी चुकला का? काय बोलत होतो मी. काय सांगतो. हा तो पायाचा काहीतरी जवळ येऊ वस्तू काय तर हा एकदम पियानो ऍडिक्ट पर्सन आहे. म्हणजे याला असं समोर कीबोर्ड मांडा तुम्ही भाई एवढी मोठी स्माइल येईल ना. कसं वायफीला बघून पण स्माइल नाही ना. एवढी मोठी स्माइल म्हणजे कीबोर्ड म्हणजे कुठं पण कीबोर्ड दिसते एकदम दिलखुश. एवढं
पियानो, म्हणजे एवढे घरी पियानो आज जवळ 20-30 घरी कीबोर्ड आहेत हा, तरी पण कीबोर्ड पाहिजे. इतका एडिक्शन पाहिजे ना, वर्षाला 2 तरी नवीन पाहिजे. नशीब वायफीच्या बाबतीत जर असं कंट्रोल ठेवलास, ती चुकी मी परत नाही करणार. ओय हॅलो, व्हॉट डू यू अरे म्हणजे कसं इतके डेअरिंग कुठे झाले रे माझ्या समोर असं बोलायची. आता बँडला विषयी रूम बांधली, जो मी किती पण कीबोर्ड आणून ठेवू शकतो. बायको कुठे ठेवू मी दुसऱ्या? म्हणजे विचार आहे फक्त जस्ट ठेवायला जागा नाही म्हणून. असं बोलायला कुठं पाहिजे, म्हणजे असं मनात आहे तुझे? मनात तूच साजरा. नशीब वाचलास भाई. आज का दिन तो अच्छा बोल मेरे खाते. अच्छा है ना भाई. वाइफी तेरे लिए इतना बड़ा कीबोर्ड लेने जा रही है. बड़ा नहीं रे वो, उसका की छोटा है. Whatever it is, it's a big gift because it's from your wife. So अरे मी पॉइंट वरच नाही येत आहे, मगासपासून घुमून फिरून तेच बोलते. तुम्ही पण बोर झाला असाल राईट. सो तर मी असं बोलते की हा जसं पियानो एडिक्ट पर्सन आहे, आता म्हणजे आता थोड्या वेळातच तो आपल्याकडे येणार आहे. तो म्हणजे कीबोर्ड, पियानो, तो वाला गिटार. तर तो आल्यानंतर वायफीला किती टाइम देणार? वायफीला त्याला टाइम द्यायला पाहिजे. म्हणजे तू पूर्ण सगळी अख्खीच्या अख्खी प्रायोरिटी कीबोर्डलाच देणार असते. त्याच्यात काय चेंजेस? मला प्रॅक्टिस नको करायला. प्रॅक्टिसला ठीक आहे, प्रॅक्टिस कर, 2 तास कर, 3 तास कर, 4 तास कर, रातभर कर, मी काय बोलणार नाही. पण वायफीला टाइम किती? आता 2 तास, 3 तास, 4 तास ते झाले किती, परत रातभर प्रॅक्टिस. वायफीला कशाला टाइम पाहिजे? तूच सांगते एवढं टाइम तू प्रॅक्टिस कर. म्हणजे भाई आपल्याला डेव्हलप पण व्हायचं आहे, आपल्याला प्रगती करायची आहे. मग प्रॅक्टिस कर. पण टाइम दिला का? लॉग इन कला केला ते पियानो सोबतच लॉग इन करून राहायचं होतास. प्रॅक्टिस कर म्हणजे भाई मैं तेरे खातिर बोल रही है. मैं भी एक आर्टिस्ट है, मैं भी आर्टिस्ट का दिल समझ सकती हूँ. मैं भी बजाएगी रे. हा मी पण वाजवेन भाई, काय झाला. पण व्हॉट अबाउट मी, म्हणजे काय, म्हणजे गिटारलाच पूर्ण वेळ की वायफीला पण? जसं पहिलं लग्न झाल्याच्या आधीपासून, म्हणजे जेव्हा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचा जो काय बोलतात एरा होता, तेव्हा असं म्हणजे वायफी फर्स्ट प्रायोरिटी, देन अदर थिंग्स. अभि वायफी फर्स्ट प्रायोरिटी, देन अदर थिंग्स. हा बोललाय, हे रेकॉर्ड झालंय. हा अभी जब कभी ये बाकी के कुछ भी थिंग्स को प्रायोरिटी देगा ना भाई, हिला सगळे गोष्टी प्रॉब्लेम असतात. नशीब मी कंची पोरीशी काय बोले, काय लफडी नाही, काय नाही. साधा कंचा गेम घेतला, कला गेम घेतला, वायफी प्रायोरिटी का गेम, तो गेम डिलीट. तो चॅट जीपीटी घेतला कशा तरी साठी बाबा माहिती, तो कशाला घेतला, तो डिलीट. काय घेतला काय डिलीट. पण भाई वायफीचा जरा दरारा पाहिजे. एकच लाव म्हणजे असं आहे. पण लावून देतो भाई कीबोर्डशी नाही मी असं काही वाजवतोस का, हाय का नाही. रात्रीचं वाजवायला घेतोस तू भाई, आम्हाला झोप असत. एक काम कर तू, नको राहू दे. आता आमचे सर आले. हा त्यांना लगेच. So finally we have reached at our location. कुठे आहे? तो आता नाही, आम्ही सरांना घेऊन आलो. पाय कुठे, पाय पडते, पाया पडते. बाबा गेले मग एकच आहे. അതിന്റെ കൂടെയുള്ള അതിന്റെ അകത്താണ് എല്ലാ സാധനങ്ങളും ഇട്ടിട്ടുള്ളത്. മൈക്കും മറ്റേ DI എല്ലാം ആ കേസിലാണ് ഇട്ടിട്ടുള്ളത് കേട്ടോ.
भाषा शिकायला. हा ना. दिल्ली माई KFC सब लेडी करेगा भी वो बाहर लटके रहेगा भी मतलब क्या. पेनड्राईव्हला तुम्हाला ती वायर लागेल मेडी टू पेनड्राईव्ह जो तुमचा याचा पेनड्राईव्ह मॉड्युलरला राहील आणि हा घेऊन चालतो. हे बुकिंग कर सर. काय करतोस केक कापतोस? नाही बाई अनबॉक्सिंग. हो काय घेतलास? नवऱ्यासाठी Alexis Vortex Wireless 2 MIDI keyboard. Right? बघून बोललोय. अय अजून एक बोलायला लागल. नाही ना. उधर उधर ही बोल. अजून काय काय करताय? बस झाला छान झाला. अबे बोलो. हा कितीचा आहे? ये 3 37. वाव. भेन असं सरळ. हा डांटडा. सही रे. हे बघ आता थांब. याला पण आहे. हां अकेल परा इला पॅकेज कोरियर घेऊन माझं नाव पुढे टाकशील. हा लेटर स्टॉक इला आचार्य वाले बायकोची पुढे ऑर्डर इतना सारे कंपनीले ಇಲ್ಲ अब वंदा ऑर्डर ಇದು ಆಲಂಗಟ್ಟಿ ಒಂದು ಸ್ಟಾಂಡ್ ಮಾತ್ರ 4 ഉണ്ട്. അതെല്ലാം ഉണ്ട് അതെല്ലാം ते लावून घे ना. आपल्याला इथं लावायला तुम्हाला हे आहे वो वायरलेस मिडी लगाने के लिए. आणि याची एक पिन येते ते डायरेक्ट त्याला त्याची तुम्हाला USB घ्यायला लागेल. त्याची USB आहे. वो वायरलेस मिडी है. वो आता अभी आता ही नहीं है, पहले आता था. इसका पेनड्राइव किती आहे? त्याला सेवा एवढे ये 1 2 3 4. हे बघ रे. फायनली खुशीच कमी दे वय. पहिला जात आता शोला मी उतरते पहिले. अरे थांब थांब थांब. हा पीच ब्लेंडर कूल एकदम कूल वाटते. त्याला बॅग आहे. फायनली घेतला बरं का. नाद नाही बाबा. खाण्याला आहे. फायनली घेतला बरं का. वो सब चीज बोल. पुराना आइटम घेतला स्टिकर देखो कितना फायनली. कितना आदमी पूछा दे दो दिया नहीं. गाइस आता बघा एक के पास है मेरे को 60,000 बोल रहा है. पुरण मध्ये किती मटेरियल आलं हो. 60,000 में ऐसा कुछ आया तो क्या
विपिन दादाचं बघितलं ना लगेच पाहिजे, लगेच घेतला, चैन बघितली लगेच लगेच घेतला. दुसऱ्या जैसा रिपेयर जसं बघल तसं लगेच पाहिजे. आता फॅन्टम घ्यायला सांगते विपिन दादाचं बघ. दादा बस कर जरा, तू सगळ्या वस्तू घेतस पण इथं आम्हाला घेवायला लागतात. Guys, brand new Roland shop. खुशी बघा, खुशी बघा. हा हे खाल्ला सो ग्रँड पियानो बघ रोलँडचा, प्युअर व्हाईट. वाव. This is crazy. त्यांचं काय हे पण ते डेमो डायरेक्ट प्ले केल्यावर हा वाचतो का असं काहीतरी वाचवा. शपथ, हा जादू भाई, ऑटोमॅटिक कीबोर्ड वाजतोय. जादू खल्लास भाई, क्रेझी. कसला कॉर्ड पकडते बा तो. परमेश्वर जरा आईचा गाणी वाजव. डिस्टर्ब नको करूस त्याला, तो मस्त वाजते बघ. क्रेझी क्रेझी गाईज, क्रेझी. घेऊन टाक. 15,000ला हा रोलँडचा EX10 आणि हा 30,000 आहे. कोणाला पाहिजे असेल तर या. काय इलेक्ट्रिक आहे. वाव. अभिदादा पाहिजे का. घेऊ घेऊ कधीतरी घेऊ. हा पण इलेक्ट्रिक आहे ना. ब्रो दिस इज सो कूल मॅन. काय तुझ्या आजचं नाव काय. सॉन्ग क्वीन सॉन्ग काय
आणि बघा आमची वडापावची लाईन. खुली वाटते खुली. भरली गागर रे. माझ्या डोईवर भरली गागर रे, भरली गागर रे. किती खुश आहे बघा. सो जस्ट आता सीएनजी भरून घेतली. आजपासून परत प्रिन्सेस ट्रीटमेंट चालू. बोलत विचार. एसी तुम्हाला किती कुलिंग बघा. ओके हा ओके ओके. अजून काय गाणं वगैरे तुम्हाला कुठला लावू? नाही बस ठीक आहे. काय सेवा करू आपली? ठीक आहे. मी एकदम सीट वगैरे प्रॉपर आहे ना? प्रॉपर. भाई प्रिन्सेस ट्रीटमेंटची अशी बरसात होते आमच्या हाताने. काय घेतलं बरं का? तू नको या क्षेत्रात. काय कर इकडे दाखव. दरवर्षी तो तुम्हालाच मिळतो. इकडे बोली लागते माहिती आहे ना. तुम्ही जर गेला नाहीत ना तर तो माझ्या समूहाला मिळेल. पहिला आलाय अजून असंच 10-15 येऊ दे. असंच वेगवेगळं याच्यापेक्षा भारी. कुठला पाहिजे की ते आता चाललंय तिथे मंदिरमध्ये. थांब बाय. तुला पाहिजे तुम्ही बाई बाकी ठेव. लाखो पुढे आमच्या घरात. साहिल काका वामिकाचा फेवरेट आहे. कोण फेवरेट? कोणला पण विचार वामिका कोण फेवरेट? काका. काका फेवरेट आहे. काका हे कोण आहे? काका. ये साहिल परी ब्लॉग लाईक करा, शेअर करा. बोल तुला कोण आवडतंय? काका कोण आवडतंय? तुझा फेवरेट कोण आहे? काका. येस काका. फेवरेट कोण आहे? काका. बस काका बोलली. कोण बोलले? तुझा फेवरेट. आता आम्ही कुठे चाललो? स्विमिंग करायला चाललो. मम्मी सांग वाटतं जाईल औषधानं. आज तुम्ही एवढा भारी असा गिटार घेतला होता. तुम्हाला कसा वाटतंय? मला मस्त वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला आता तरी मस्त वाटतंय. बघूया आता येऊन कोणाला प्रायोरिटी देते. वाट बघ आता नवीन कीबोर्ड घेतला ना. अजून किती पाहिजे? काय नाही बस यो लास्ट. थांब नवलत का
रात्रीचं वाजलेत 12:30 अँड वेट. हा सीन तुम्हाला दाखवल्याशिवाय मी तरी राहू शकत नाही. म्हणजे काय म्हणजे काय इतकं ऑब्सेशन की उसशी घेऊन झोपलाय. अरे योका चोरी बिरी करून कोण येणार आहे का काय समज नाही. बघा एवढं ऑब्सेशन. The next morning तर मला नेहमीप्रमाणेच क्लासेस सोडायला चालतात आणि आता त्याची ते कालची जी खुशी आहे ना ती काय अजून गेली आहे इतक्यात. फक्त बाई ज्या दिवशी आमचं लग्न झालं ना तेव्हा ती जी स्माईल होती ना त्याच्यानंतर मध्ये मला ती स्माईल करत दिसली नाही. ती काल दिसली. ती कालपासून आज कंटिन्यू आहे. लग्नाची तर एवढी कंटिन्यू नव्हतीच. लग्न झालं ना तर पण ती बघा आज परत कंटिन्यू आहे. नेक्स्ट डे आहे म्हणजे त्या परत एक येतं झालं. काय बोलशाल तुम्ही? अरे नसते तर काय बोलशाल तुम्ही? बोल. तुम्हाला अशीच खुशी बघायची असेल तर माझा अजून नवीन घ्यायचा कीबोर्ड. एक घेतलं ना तर लगेच दुसरी अजून बघ. म्हणजे माइंडमध्ये तेच शुगी मागाशीचा तो तुझा तो प्रोवा बायकव ना तो. अरे कुठे गेला संत का किटारो माझा नाटक बायको नाही तू देवी आहेस. याच्यावर कसा तो छोटा वाटेल फॅन्टमवर असं मोठा वाटेल ना. आपण रोलन नाव काढून टाकू देवी.